हॅलो नमस्कार, कसे आहात सगळे? मजेत ना? मी रोहिणी स्वागत करते तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. सो आजच्या ब्लॉगला थोडीशी वेगळी काहीशी सुरुवात करते मी. ॲक्च्युली आता ना उन्हाळा सुरू झाला आहे आणि बायकांची जी काय उन्हाळ्याची कामं असतात, लाल चटणी मिरची बनवणं असेल किंवा पापड वगैरे बनवणं, या गोष्टींना सुरुवात झालेली आहे. आणि मला पण यावर्षी ना चटणी बनवून घ्यायची आहे. आता मावशींनी बनवून दिलेली आहे आणि ती ना 1-2-3 महिन्यात संपेल. मग म्हटलं आपण अगोदरच प्रिपरेशन करून घ्यावं. तर इथे ना मी एका बाबांना बोलवलेलं आहे. आता याची काय स्टोरी ती सुद्धा सांगते. परवाला ना मी गावात गेले होते मिरचीच बघण्यासाठी ॲक्च्युली, आणि तिथे ना मला हे बाबा भेटले. सो त्यांना मिरचीचा भाव वगैरे विचारला. सो त्यांनी सांगितलं सगळं. आणि मग मिरचीचे भाव सध्याने आता तुम्हाला माहितीच असेल, आता प्रत्येक भागानुसार ते वेगवेगळे आहेत. सो त्यांना विचारलं आणि आम्हाला म्हणजे सगळ्या गलीतल्या बायकांची अगोदर चर्चा चालू होती, कारण सगळ्याच बायकांना नाही का बनवायचं असतं. वाळवणीचे जे काय पदार्थ वगैरे असतात किंवा म्हणजे उन्हाळी सामान बनवायचे असतात, लाल चटणी असेल, हळद नाही का, पापड वगैरे जसं की म्हटले. त्याच्यामुळे मी काय विचार केला ना की म्हणजे नाही का त्यांना पण कस्टमर्स भेटतील एका ठिकाणीच आणि आपल्याला सुद्धा व्यवस्थित भेटेल भावामध्ये. त्याच्यामुळे मी त्यांना आहे ना नंबर वगैरे घेतला त्यांचा. सगळ्या बायका म्हटल्या हो. तर त्याच्यामुळे मी त्या बाबांना कॉल करून वगैरे बोलवून घेतलं की बऱ्याचशा बायका आहेत आणि त्यांची इथे जवळजवळ 18 किलोच्या पुढे मिरची जी आहे ती सेल झाली. आणि भाव पण त्यांनी आम्हाला चांगला वगैरे दिला, कारण एकाच ठिकाणी त्यांचे एवढे मोठे गिराईक झाले. त्याच्यामुळे भाव पण त्यांनी आम्हाला चांगला लावला मिरचीचा. आणि मिरची पण जी आहे ना खूप मस्त, म्हणजे लांबूनच इतका ठसका येत होता ना त्याचा की खूप जास्त म्हणजे शिंका वगैरे चालू झाल्या होत्या. आणि मिरची ना एक नंबर होती वाढलेली वगैरे. त्याच्यामुळे लगेच जे आहे सगळ्या बायकांनी घेतल्या आणि ज्यांना घ्यायचं होतं त्या सगळ्या बायका आल्या होत्या. आणि खरंच बाबांचं खूप इथे सेल्स वगैरे झालं. त्याला सगळ्यांच्या मिरच्या वगैरे घेऊन झाल्या आणि मी ना इथे 2.5 किलो मिरची घेतली. आणि ती साईडला जी येल्लो पिशवीमध्ये आहे ती ना मी असं फोडणी वगैरे नाही का आपण कधी कधी वरणाला देतो किंवा पिवळी खिचडी बनवतो, सो तडका वगैरे देण्यासाठी मी ती पावशर मिरची घेतलेली आहे. आणि ही 2.5 किलो जी आहे ती मी लाल चटणी बनवणार आहे. आता मिरच्या तर घेतल्या गेल्या आहे, पण टेन्शन मला एकच आहे, कारण मिरच्या सोडायचं. कारण मावशीकडे काय होतं ना, मावशींना कुठल्याही गोष्टी आणून दिल्या की त्याबरोबर करून द्यायच्या. आणि लास्ट टाइम तसंच झालं होतं, मावशींना मी मिरच्या आणून दिल्या होत्या, मावशींनी सोळून वगैरे घेतल्या आणि त्याच्यानंतर मी डायरेक्ट जे आहे तळायला गेली होती. आता प्रत्येक म्हणजे जे काही उन्हाळी सामान असतात ते मावशींनी असंच केलेलं, म्हणजे मी त्यांना आणून द्यायची आणि त्या मला सगळं बनवून द्यायच्या. असो, तर त्याच्यासाठी ना मला आता काहीतरी जुगाड शोधावा लागेल. तर असो, आज ना मला बाथरूम जे आहे ते आमचं क्लीन करून घ्यायचं होतं. खूप दिवसांपासून माझं चालू होतं, आज करू उद्या करू आज करू, कारण या अशा गोष्टी ना लवकर होतच नाही. त्याच्यामुळे आज मी फायनली वेळ काढलाय. खूप म्हटलं सगळी कामं बाजूला आणि अगोदर आपण बाथरूम जे आहे क्लीन करून घ्यावं. कारण काय असतं ना, म्हणजे एवढं खराब वगैरे नसतो, कारण डेलीला वगैरे आपण घासत वगैरे असतो. पण काय असतं ना, भिंतींमध्ये आपलं एवढं लक्ष नाही राहत, कारण घासणं वगैरे एवढं खालच्या खाली होतं. पण पूर्ण जे बाथरूम क्लिनिंग आहे त्याला खूप जास्त वेळ लागतो. पूर्ण बाथरूम जर क्लीन करायचं म्हटलं तर खूप जास्त वेळ लागतो. आणि आपलं जे काय दिवसभराचं हेक्टिक रुटीन असतं त्याच्यामध्ये आपल्याला करणं अजिबात म्हणजे होत नाही. या गोष्टी एक तर आठवड्याला होतात, एक तर महिन्याला होतात. तर असं कायचं असतं. त्याच्यामुळे आज मी ना फायनली वेळ काढलेला आहे. तर म्हटलं चला आज ना आपण बाथरूम क्लिनिंग करून घ्यावं. आणि मला ना इथं पण घरातली थोडीशी क्लिनिंग करून घ्यायची आहे. सो आज मी ना म्हटलं एक एक आपण करावं, कारण माझ्या मागे एक बाळ पण आहे, त्याला सांभाळून मला सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. त्याच्यामुळे मी एक एक जे आहे सगळं आता कोणा जो आहे घरातला तो आवरायला घेतलाय. तर सगळ्यात पहिले ना मी बाथरूम पासून सुरुवात केली. जसं की मी तुम्हाला म्हटले की आपण रोज जे आहे बाथरूम घासतो, खालचं म्हणजे थोडं जे फरशा असतात त्या घासून घेतो, पण मग पूर्ण बाथरूम जे आहे घासणं होत नाही. आणि पाण्याचे थोडे म्हणजे असे शिंतडे असतात किंवा असे लेअर जमतात पाण्याचा, त्याच्यामुळे त्या व्यवस्थित वाटत नाही, म्हणून त्या आज मी क्लीन करून घेणार आहे व्यवस्थित. बाकी काय फरशी एवढी घाण नाहीये, पण पाण्याचे वगैरे जे काही डाग वगैरे असतात ते काही मला व्यवस्थित वाटत नाही. त्याच्यामुळे म्हटलं चला आज ते जे आहे आपण क्लीन करून घ्यावं. आता हे होममेड बाथरूम क्लीनर बनवण्यासाठी ना मी इथे 2 चमचे आपलं जे काही डिटर्जंट असतं ते घेतलेलं आहे. आणि इथे ना माझ्याजवळ सर्फ एक्सेलचं डिटर्जंट होतं, म्हणजेच निरमा पावडर. सो ती मी 2 चमचे घेतलेली आहे. त्याच्यानंतर इथे ना अंदाजे मी घेतलेले आहे 1 चमचा असेल खाण्याचा जो काही सोडा असतो तो घेतलेला आहे. त्याच्यानंतर ही जी रेड बॉटल आहे याच्यामध्ये ना बाथरूम फ्लोअर क्लीनर असतं. सो हे मी घेतलेलं होतं खास करून ते क्लीन करण्यासाठी. पण मग आता मी त्याला याच्यात पण थोडंसं वापरणार आहे. आणि हे ना ॲक्च्युली त्याचं लेबल निघून गेलंय, आता भरपूर दिवस झाले माझ्याकडे आहे ते, पण मग ते आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगते. फ्लोअर क्लीनर येतं, सो ते मी थोडंसं घेतलेलं आहे अंदाजाने. आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये ना मी थोडंसं विनेगर टाकलेलं आहे. आता हे सुद्धा मी ना अंदाजाने घेतलेलं आहे, म्हणजे जे काय आपण सगळं मिश्रण घेतलंय ते बुडेल इतपत मी त्याच्यामध्ये थोडंसं विनेगर टाकलंय. आणि याच्यामध्ये ना आता नंतर आता याला ना छान मिक्स करून घेते आणि नंतर याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकते. आता जसं आपल्याला म्हणजे किती आपलं बाथरूम मोठा वगैरे आहे त्या पद्धतीने मी हे सगळं बनवलेलं आहे. आता तुमचं बाथरूम किती मोठं आहे त्या पद्धतीने तुम्ही बनवा. आणि हे ना मी थोडं अंदाजानेच बनवलेलं आहे, याचं काही मेजरिंग वगैरे नाहीये. सो मी याच्यामध्ये पाणी टाकलंय आणि माझ्याकडे ना अशा पद्धतीची खाली विनेगरची बॉटल होती, सो त्याच्यामुळे मी ती घेतली आहे. तिला ना मी अशा पद्धतीने होल्स केलेले आहेत फोक्सच्या साह्याने. आणि या बॉटलमध्ये जे काही पाणी होतं ते मी थोडंसं
टाकलंय आणि बाकीचं डब्यातच आहे. तर आता हे जे बॉटलमधलं लिक्विड घेतलेलं आहे ते आपण सगळं जे म्हणजे स्टाईल आहेत बाथरूमच्या त्याच्यावर पूर्णपणे शिंतडून द्यायचं आहे. आता हे मला थोडं कमी वाटतंय त्याच्यामुळे मी त्याच्यामध्ये अजून पाणी ॲड केलं. एवढं सगळं जे आहे ते पूर्ण बाथरूमला होणार नाही, टाईल्सला जे काय आहे होणार नाही, त्याच्यामुळे मी त्याच्यात पाणी टाकलं, थोडंसं असं त्याला शेक करून घेतलं आणि त्याच्यानंतर आता पूर्ण बाथरूमला जे आहे ते बॉटल्सने पाणी मारून घेते. त्याचं बाथरूमला आहे ना मी जे काय लिक्विड बनवलेलं आहे ते पूर्ण बाथरूमला आहे ना असं शिंतडून देते. आणि त्याच्यानंतर आहे ना जे काही डब्यातलं लिक्विड होतं उरवलेलं, सो त्याच्याने मी जे काही टाईल्स आहेत त्या घासून घेते. आता मी अगोदर टाईल्सला जे काही पाणी होतं ते का मारलं, आता खालचं घासेपर्यंत आहे ना वरच्या टाईल्स जे आहे ते व्यवस्थित म्हणजे नाही का जी काही घाण असेल ती बाहेर थोडीफार लूज होऊन जाईल किंवा निघून येईल, त्याच्यामुळे मी ते पाणी मारून ठेवलं अगोदर. आणि त्यात पण आहे ना माझ्यासोबत एक पुढे किस्सा होणार आहे, तो पण सांगते. तर त्यासाठी बरं झालं मी मारून ठेवलेलं होतं अगोदरच, जे टाईल्सला पाणी होतं ते बरं झालं अगोदरच मारून ठेवलेलं होतं, फायद्यात पडले मी तर. आणि त्याच्यानंतर आहे ना अशा बारीक तारची घिसणी असेल किंवा आपल्याजवळ जो काही ब्रश असतो सो त्याच्याने मस्त आपल्याला आहे ना घासून घ्यायचं आहे. आणि खूप पटापट आपल्या ज्या भिंती असतात त्या खराब झालेल्या त्या निघतात या लिक्विडने. थोडं जरी घासलं तरी पण लगेच जे आहे त्या भिंती क्लीन होतात. फरशी घासताना आहे ना हातातून जे काही लिक्विड मी बनवलेलं होतं डब्यातलं तेच नेमकंच पडलं, कारण हातात थोडं सटकलं ते, त्याच्यामुळे सगळं जे आहे पडलं. आणि मी अगोदरच्या भिंतींना पाणी मारलेलं होतं हे लिक्विडचं, त्याचं मला फायदा पडला, कारण ते तरी मारलेलं होतं त्याच्यामुळे त्याच्यात ते माझं होऊन जाईल. आता मी पुन्हा काही लिक्विड बनवत नाही. आणि हे जे लिक्विड बनवलेलं आहे याच्याने आपल्याला पूर्ण बाथरूम तर घासायचंच आहे, पण सोबतच जे काय नळ वगैरे असतात ते सुद्धा याच्याने खूप मस्त असे क्लीन होतात. आणि एकदम असे जे काय आपण ज्यावेळेस नवे आणतो ना सेम त्या पद्धतीने ते चमकायला लागतात आणि खूप मस्त असे क्लीन होतात. आणि जे काय हँगर वगैरे असतात ते सुद्धा आपण तिथून घासून घ्यायचे, कारण खूप मस्त त्याच्याने क्लीन होतात. चला इथे ना मी बाथरूम क्लीन करून घेतलेला आहे आणि सगळं घासून घेतल्यानंतर आहे ना इझिली आपल्याला त्याच्यावरती जे काही फरशा आहे त्यांच्यावरती पाणी टाकून आहे ना मस्त असं धुवून घ्यायचं आहे आणि खूप मस्त असं बाथरूम चमकायला लागतो, छान असं फ्रेश. खरं तर जे काही मी लिक्विड बनवलेलं होतं त्याच्याने खूप जास्त हेल्प झाली, कारण खूप लवकर ते जे आहे फ्लोअर जे आहे लवकर क्लीन करतं, कारण त्याच्यामध्ये आपण विनेगर वगैरे अशा बऱ्याचशा काही गोष्टी ॲड केलेल्या होत्या, त्याच्यामुळे पटापट जे आहे फरशी क्लीन होते आणि जे काही डाग असतात ते पण इझिली रिमूव्ह होतात. मस्त असं आहे ना आता बाथरूम नव्यासारखा चमकायला लागलाय. आणि दुपारी ना आरूला थोडं झोपू घातलं आणि त्याच्यानंतर आहे ना यांचे थोडे कपडे होते, त्यांना यावेळेस काही कारणाने प्रेस करता आले नाही, म्हणजे वेळच भेटला नाही त्यांना, त्याच्यामुळे म्हटलं चला भरपूर असे कपडे होते तर आणि त्यात माझे पण काहीसे टॉप होते, त्याच्यामुळे म्हटलं चला आज मस्त असे प्रेस करून घ्यावं. आणि तुम्हाला नाही इथे थोडा अंधार वाटत असेल त्याच्यासाठी मी लाईटचा पण जुगाड लावलाय, कारण आरूला आहे ना अंधारातच झोप येते, त्याला उजेडात अजिबात झोप येत नाही, त्याच्यामुळे मी ना थोडं खिडकी जे आहे पडदे लावलेले आहेत आणि इथे ना लाईटचा जुगाड लावलाय आणि अशा पद्धतीने मी आता कपडे वगैरे प्रेस करून घेते. कारण लाईट वगैरे लावला, खिडकी उघडली म्हणजे पडदे वगैरे उघडले की लगेच तो उठून जाईल, त्याच्यामुळे मी पडदे वगैरे काही उघडले नाही आणि लाईट सुद्धा लावलेली नाहीये, छोटासा इथे जुगाड लावलाय आणि त्याच्यानेच मी आता कपडे प्रेस करून घेते. तर चला दुपारी ना कपडे वगैरे प्रेस करून घेतले आणि त्याच्यानंतर आता संध्याकाळी ना दूध घेऊन आले, कारण दूध संपलेलं होतं आणि आता ना मी 2-3 दिवसांनी आणते दूध, त्याच्यामुळे संपलेलं होतं आज म्हणून मी ना दूध घेऊन आले. आणि आरू आहे ना आज पळालाय आजींकडे, कधी नव्हे तो गेला आज. चला इथे ना मी दूध तापण्यासाठी ठेवलंय आणि त्याच्यानंतर आहे ना इथे ना मी तूप बनवायला घेतलं. आता तुम्हाला विचार पडला असेल संध्याकाळच्या वेळेला मी तूप बनवायला घेतलेलं आहे आणि आज ना मला दिवसभरात काही वेळ भेटलाच नाही, त्याच्यामुळे मी संध्याकाळी करायला घेतलंय. ॲक्च्युली खरं सांगायचं झालं तर ते खूप दिवसापासून ना म्हणजे करायचं राहिलेलं होतं. आता तुम्ही बघताय जवळजवळ 3 भांडे इथे माझे तुपाचे भरलेत, म्हणजे जे काही दुधावरची साय असते त्याचे भरलेले आहेत, कारण एक जे मोठं भांडं आहे स्टीलची पातेली बघताय त्याच्यात मी नेहमी साचवत असते, पण ते भरलेलं होतं आणि नंतर मला काही वेळच भेटला नाही ते बनवायला, आज बनवेल उद्या बनवेल अशात ते राहूनच गेलं. आणि दुसरे भांडे जे आहेत आता ते भरलंय म्हटल्यावर दुसऱ्या भांड्यांमध्ये आपण लगेच जे आहे काढायला लागतो आणि असे माझे टोटल 3 भांडे भरलेत. पण आज फायनली म्हटलं जे काय माझी राहिलेली कामं आहेत ती मी करूनच घेईन, त्याच्यामुळे मी संध्याकाळी जे आहे तूप बनवायला घेतलं. तर माझी तूप बनवण्याची काय पद्धत आहे ते पण मी याच्यात त्यांना थोडंसं तुम्हाला सांगते. तर मी काय करते ना, जी काय आपली दुधावरची साय असते साठवलेली तिला आहे ना सकाळी जे आहे फ्रीजमधून काढून ठेवते आणि त्याच्यानंतर दुपारच्या वेळेला किंवा संध्याकाळच्या वेळेला आहे ना असं तूप बनवायला घेते.
घेते. त्याच्याने जे आहे ना तूप लवकर जे आहे बनतं, प्रोसेस जे काय आहे तुपाची तर ते लवकर होतं. आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये ते सगळं टाकून थोडंसं थंड पाणी टाकून आहे ना, आता माझ्याजवळ थंड नव्हतं त्याच्यामुळे मी रूम टेम्परेचरचंच घेतलंय, कारण हे पाणी ना थोडं बऱ्यापैकी गार होतं त्याच्यामुळे मी तेच टाकलंय, नाहीतर मग फ्रीजमधलं पाणी टाकते. मिक्सरच्या भांड्यामध्ये ना जे काय आपण साय घेतलेली असते ती ॲड करते, थोडंसं पाणी, आणि याला ना छान असं पल्स मोडवर फिरवून घेते, म्हणजे छान असं लोणी तयार होतं. सगळं जे आहे एका भांड्यामध्ये काढायचं, 2-3 पाण्याने जे काय लोणी झालेलं असतं त्याला वॉश करायचं. तर 2-3 पाण्याने ना मी धुवून घेते, कारण काय असतं ना, आता आपण एवढ्या दिवसापासून जे आहे साय साचवतो आणि त्याच्यात नाही का थोडं वास वगैरे फ्रीजचा किंवा एवढ्या दिवसापासून ठेवलेलं असतं, त्याच्यामुळे मी काय करते ना, आणि वास वगैरे असतो थोडाफार, त्याच्यामुळे मी काय करते ना 2-3 पाण्याने वॉश करून घेते, म्हणजे वास पण निघून जातो आणि तूप पण जे आहे आपलं छान असं बनतं. त्याच्यामुळे मी वॉश करून घेते. वॉश करून घेतल्यानंतर डायरेक्ट जे आहे गॅसवर ठेवायचं आणि कमी फ्लेमवर मस्त असं त्याला होऊन द्यायचं. तूप छान असं तूप येतं आणि वास वगैरे खूप मस्त येतोय. आता इथे आमच्याकडे ना तुळशीचे पत्ते नाही आहेत, नाहीतर मी ते सुद्धा ॲड करते, तुळशीचे पत्ते, आणि थोडीशी 2-3-4 दाणे जे काय असेल ते साखरेचे टाकते. खूप मस्त असं आहे ना याच्याने तूप बनतं. चला मंडळी, असा काहीसा होता माझा आजचा ब्लॉग. आय होप तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.